जुलैच्या सुरुवातीला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। उकाड्यापासून हैराण झालेल्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे। यंदा 5 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, तर 10 जून रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। कुलाबा वेधशाळेने ही माहिती दिली आहे। त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून लवकरच दाखल होणार आहे। मान्सूनचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे। 5 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, तर 10 जूनला मुंबईमध्ये पोहोचणार आहे। कुलाबा वेधशाळेने मान्सूनबाबत ही माहिती कळवलेली आहे। त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदाचा मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। अवकाळी पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये कोसळतोय आणि आता मान्सूनचे वेध सुद्धा सगळ्यांना लागलेले आहेत। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकरच पोहोचतोय। 5 जूनला मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात होईल, त्यानंतर 10 जूनला मुंबईमध्ये दाखल होणार आहे। या संदर्भातला अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलेला आहे। राहुल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। राहुल, सगळेच लोक खरं तर उष्णतेमुळे हैराण झालेले होते। अवकाळी पाऊस कोसळतोय, थोडंसं नुकसान सुद्धा होतंय, मात्र उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे कारण मान्सून लवकर येतोय आणि त्याची सुरुवातीच जी 5 दिवस आधी त्याचं अंदमान आणि निकोबार मध्ये आणि त्या पाठोपाठ केरळमध्ये आपण बघत होतो की पाऊस खूप वेगाने ऍडव्हान्स होत होता, पुढे येत होता आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणपणे तळ कोकणामध्ये 7 जूनला आपल्याकडे पाऊस येतो आणि उर्वरित महाराष्ट्रात आणि त्यातल्या मुंबई व्यापायला त्यांना 15 तारीख वगैरे उजाडते। परंतु ज्या पद्धतीनं अंदमान निकोबार असेल, केरळमध्ये असेल, तसाच तो पूर्ण आपली जी सह्याद्रीची पूर्ण अशी जी डोंगर रांगा आहेत साधारणपणे 1500 किलोमीटरच्या, तिथे तो अत्यंत वेगाने पुढे वाटचाल करताना दिसतो आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा आहे। खरं तर याला अवकाळी म्हणण्यापेक्षा बिगर मोसमी पाऊस किंवा मान्सून आधीचा पाऊस असं जास्त म्हणणं संयुक्तिक आहे, कारण काही भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय की अनेक नदी नाल्या ओढ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे। आताही गेल्या 4 दिवसापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या सगळ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे। पुण्यात पाऊस पडतो आहे, मुंबईच्या काही भागात पडलाय, मराठवाड्यामध्ये पडलेला आहे। त्यामुळे ही सुवार्ता आहे। पावसाचं लवकर आगमन होणं हे अनेक अर्थाने महत्वाचं असतं। विशेषतः धरणातल्या पाण्याची पातळी आत्ताच मोठ्या प्रमाणामध्ये खालावल्याच्या बातम्या येत होत्या। सातारा जिल्हा परिषदेनं कोयना धरणामध्ये अचानक पाण्याची पातळी जी घसरलेली दिसते आहे, त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी निर्बंध स्वरूपामध्ये घातल्या होत्या। राज्यातल्या बहुतांश धरणामधली पाण्याची पातळी खालावलेली होती आणि अशा वेळेला पावसाचं लवकर येणं हे अनेकांना सुखद वाटेल। आणि महत्वाचं काय की काही भागामध्ये 45 डिग्री 46 डिग्री एवढं तापमान होतं, उन्हाचा चटका जाणवत होता। अशा वेळेला पावसाचं लवकर येणं हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे। आपल्याकडे गेल्या काही वर्षामध्ये हा ट्रेंड दिसतो आहे की पाऊस हा लवकर येतो, नंतर खंड पडतो आणि मग पुन्हा उशिरापर्यंत रेंगाळतो। असं होऊ नये अशी मात्र जरूर इच्छा असेल, कारण 7 जूनला जर पेरण्या झाल्या तर मग सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा सगळ्या पिकांचा जो निर्धारित काळ असतो त्या काळामध्ये उत्तम उत्पादन येतं आणि मुंबईच्या दृष्टीने तर आहेच की किती आल्हादायक वातावरण मुंबईमध्ये आज आहे। निश्चित ज्या ज्या भागामध्ये पाणी टंचाईची समस्या आहे त्या भागाला हा निश्चितच दिलासा आहे, कारण पाणी टंचाईमुळे अनेक ग्रामीण भागातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।